आज आपण तो दिवस आम्ही विसरलेलो नाही, जेव्हा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आपण एल्गार पुकारला आणि ब्रिटिशांना या देशाच्या बाहेर आपण हाकलून देण्याचं काम आपल्या सर्व पूर्वजांनी केलं होतं, आम्ही विसरलेलो नाही। आज 30 वेळ पुन्हा आलेले आहे या सरकारला खाली खेचण्याची, आणि या काळा कायदा जो या सरकारने घातलेला आहे त्या काळ्या कायद्याला विरोध करण्याकरता रस्त्यावर उतरून तो कायदा कसा रद्द होईल, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने रोखता येईल, हा जनतेचा आवाज आहे। तो जनतेचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज, शेतमजुरांचा आवाज, कामगारांचा आवाज बुलंद करण्याचं काम आपल्या सर्वांना मिळून त्या लाखोच्या पोशिंद्याला वाचवण्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्व समस्त काँग्रेसजनांना एकजुटीने येऊन आपल्याला मित्र करावं लागणार आहे। भाजपवाले आज जिल्ह्यात निघालेले आहेत। हा कायदा कसा चांगला आहे, हा कायदा कसा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे हे सांगण्याकरता भाजपवाले आता गावागावात निघालेले आहेत। त्याच भाजपवाल्यांना मला आव्हान करायचंय, तुम्ही शेतकऱ्याला समजून सांगण्याची गरज नाही। तुमच्याच केंद्र सरकारमध्ये घटक असलेला शिरोमणी अकाली दल हा तुमच्या सरकारमधून बाहेर का पडला हे आधी त्यांना विचारा, आणि मग शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगायचं आपण सांगा। तुमच्या सरकारमध्ये सामील असलेला अकाली दल हा तुमच्या सरकारमधून त्यांचे मंत्री बाहेर पडतात या कायद्याच्या विरोधात, हे स्पष्ट होतं यातून की हा कायदा तुमच्याही घटक पक्षाला मान्य नाही आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज राज्यभर पूर्ण व्हर्च्युअल रॅली, आज ही रॅली 5 ठिकाणी होत आहे। पालघर, उमरेड, नागपूर, संगमनेर आणि असे विविध 5 ठिकाणांनी रॅली होत आहे। 5 ठिकाणी आमचे विविध नेते बसलेले आहेत। मुख्य जी रॅली आहे संगमनेरला राज्याचे प्रभारी एच के पाटील साहेब, प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोकरावजी चव्हाण साहेब हे तिथून मार्गदर्शन करत आहेत। शेतकऱ्याच्या विरुद्ध केलेले काळे कायदे, कामगाराच्या विरुद्ध केलेले काळे कायदे ह्याबद्दल एक एल्गार शेतकरी बचाव रॅली म्हणून केलेली आहे। जो कायदा केंद्र शासनाने केलेला आहे तो राज्यात लागू होऊ देणार नाही, त्याकरता 50 लाख लोक आज विविध ठिकाणी या रॅलीचं प्रक्षेपण चालू आहे आणि पाहत आहे। कुणी यूट्यूबवर पाहत आहे, कुणी मोबाईलवर पाहत आहे। आम्ही ह्या ठिकाणी व्यवस्था केली, तिथं काही शेतकऱ्यांना बोलवलं, कार्यकर्त्यांना तिथं व्यवस्था केली। अशा पद्धतीने आम्ही ह्याचा आज मोदी सरकारचा निषेध करण्याकरता रॅली घेतलेली आहे। मी या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या ठिकाणी लाईव्ह रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या रॅलीच्या अनुषंगाने या ठिकाणी भक्ती लॉन्स म्हणून नांदेडमध्ये एक मोठा हॉल आहे, हा पूर्ण हॉल या ठिकाणी पॅक झालेला आहे। अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब, या ठिकाणी राजीवजी सातव, या सर्व नेत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे प्रभारीसुद्धा या ठिकाणी पहिल्याच कार्यक्रमामध्ये आज ते आहेत। अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि ह्याचं जवळपास प्रसारण 50 लाख शेतकऱ्यापर्यंत, कार्यकर्त्यापर्यंत जाणार आहे। म्हणून आपण पाहिलं असेल, आपणा सर्वांना माहिती आहे की केंद्र सरकारचे जे काही शेतकरी, शेतमजूर, छोटे जे व्यापारी आहेत, छोटे जे उद्योजक आहेत, त्यांच्या विरोधामध्ये जे कायदे चालू आहेत ते एकदम शेतकऱ्यासाठी तर अतिशय दुर्दैव घटना आहे की या ठिकाणी मार्केट कमिटीसारख्या छोट्या संस्था या ठिकाणी बंद पडणार आहेत, ज्यामुळे शेतकऱ्याला कुणी वाली राहणार नाही। उद्या शेतकऱ्याचा माल विकला आणि जर पुन्हा पैसे नाही दिले तर त्याच्यावर कंट्रोलिंग कुणाच राहणार। त्याच्यामुळं हे जे कायदे आहेत अतिशय घातक कायदे आहेत आणि ते कायदे रद्द करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी पूर्ण देशभर आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे आणि या ठिकाणी त्याचाच भाग म्हणून नांदेडमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी आपण ह्या आंदोलनाची तयारी केलेली आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण म्हणून या ठिकाणी आपण नांदेडला हे आंदोलन करत आहोत। धन्यवाद।
हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।